तर 8 ऑक्टोबर रोजी मुदखेड शहरातील नगर परिषदेसाठी नवीन जी आरक्षणाचा प्रभाग न्याय जी सोडत सोडण्यात नंतर मग आपण जे नवीन याद्या दारू तयार करण्यात आल्या आणि नंतर मग लोकांना जे काही गैरसमज होता त्याप्रमाणे 13 ऑक्टोबर पर्यंत लोकांना जे काही इतर म्हणजे एका वार्डातून अनेक वार्डामध्ये समजा नाव असेल तर कुणी एका ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी निवडून ते करायचं होतं. आज असं खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आक्षेप अर्ज आहे. अशा प्रकारची काही राजकीय पक्षामध्ये थोडं चर्चा आहे आणि मोठ्या स्वरूपामध्ये राजकीय प्रभावाचं त्या ठिकाणी निर्माण होऊन लोकांची थोडासा भ्रमण आहे, आपल्या हे थोडासा एक संभ्रम आहे. त्या ठिकाणी नाम त्यांचा प्रत्येक भागामध्ये होऊ शकते आणि मुद्दामून जे लोक आहेत त्यांची मतदार नाही त्यांचं नाव वगळण्यात अशा प्रकारचे जे काही लोकांचे चाहूल आहे किंवा जे कन्फ्युजन आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी सगळ्यांना हेच आवाहन करेल की कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण जे काही मतदार यादीचं एका वार्डातून दुसऱ्या वार्डामध्ये जर काही कोणाची हरकत असेल, नजर चुकीनं एखाद्या व्यक्तीचं मतदान एका वार्डातून दुसऱ्या वार्डात पडलं असेल तर त्याकरता निवडणूक आयोगानं एक विहित प्रोसिजर सांगितलेली आहे. त्याच प्रोसिजरचा अवलंब करून आपण त्याचे जे अनुषंगिक कागदपत्रे आहेत सोबत पुराव्यानिशी आपण त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहोत. त्यामुळे कुणीही एक गट्टा पद्धतीने मतदार जे आहेत त्यांचं एका वार्डातून दुसऱ्या वार्डामध्ये नाव चेंज करू शकत नाही. त्याकरता 2 भागांमध्ये स्वतः जर व्यक्ती अर्जदार असेल तर त्यानं स्वतःचं नाव एका वार्डातून दुसऱ्या वार्डात बदलण्यासाठीचा फॉर्म ए आहे. तर जो ब फॉर्म आहे त्याच्यामध्ये एखादा तक्रारदार त्रयस्थ व्यक्तीचं नाव एका वार्डातून दुसऱ्या वार्डात टाकण्यासाठी अर्ज करू शकतो. त्याला जे विहित फॉर्मॅट आहेत ते आपण आपल्या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये कागदपत्र सोबत डॉक्युमेंट त्याला जोडल्यानंतरच तो अर्ज आम्ही ऍक्सेप्ट करू. ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण आपली जी टीम जोडलेली आहे पर्यवेक्षक आणि त्याच्या खाली क्षेत्रीय अधिकारी आहेत 10, तर त्यांच्या सहाय्याने आपण तिथं पडताळणी करू, जागेवर जाऊन पंचनामा करू आणि त्याची खात्री केल्यानंतरच ते नाव एका वार्डातून दुसऱ्या वार्डात जाणार आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास बिलकुल ठेवू नये. निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपलं कार्य जे निवडणूक प्रक्रिया आहे ते पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडण्यात येत आहे. तर जर एका वोटरचं नाव एकापेक्षा अधिक किंवा अनेक मल्टिपल असेल तर स्वतः येऊन त्या ठिकाणी ऑब्जेक्शन न घेतो तर मग आपण निवडणूक विभागाद्वारे त्या ठिकाणी जे नाव त्याचा अनेक वेळा आलेला आहे त्या ठिकाणी आपण वगळण्यासाठी स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेणार की काय त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही गाईडलाईन्स त्याबद्दल आपण पूर्ण काम करू? येस, ऍक्च्युली दुबार नावे ज्या ठिकाणी आलेली आहेत त्या ठिकाणी त्याच्यावरती कार्यवाही करण्याकरता निवडणूक आयोगाने देखील गाईडलाईन्स प्रकाशित केलेली आहेत. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकाच व्यक्तीचं जर 2 वार्डामध्ये नाव आलेलं असेल तर त्यापैकी कोणतं तरी एक चूज करण्यासाठी आपण त्याला आवाहन करणार आहे. त्याच्या नावाची नोटीस त्याला जाणार आहे. त्या नोटिसीला प्रत्युत्तर म्हणून तो संबंधित मतदार दोन्हीपैकी एक जो प्रभाग आहे तो निवड करेल त्याच वार्डात त्याचं मतदान होईल. त्या अनुषंगाने आपण जेव्हा अंतिम यादी प्रकाशित करू तर अंतिम यादीमध्ये त्याचं जे त्यांनी सांगितलेला जो वार्ड असेल तोच फायनल होणार आहे. त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त वार्डांमध्ये त्याला मतदान करता येणार नाही. आता आपल्याला किती अर्ज आले अजून डेट ऍक्च्युली आत्ताच आलेल्या शुद्धीपत्रकानुसार जी आपली आक्षेप घेण्याची तारीख होती ती ऍक्च्युली 13 ऑक्टोबर इथपर्यंत होती, परंतु थोड्याच वेळापूर्वी एक नव्यानं एक शुद्धीपत्रक आलं. त्यानुसार 17 ऑक्टोबर पर्यंत ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळं ज्या कोणत्या नागरिकांना त्यांच्या वार्डामध्ये आक्षेप असतील किंवा ज्याला चुकीनं समजा असं वाटत असेल की माझा चुकीचा वार्ड आलेला आहे तर त्यांना त्या संदर्भात विहित फॉर्मॅटमध्ये आक्षेप सूचना इथं भरण्यात याव्या. त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशन करून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून त्याच्या योग्य त्या वार्डामध्ये त्याचं हे करूया ना.